नमस्कार. सतर्क हिंदुस्तान न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता बातमी आहे धाराशिवमधून. गुटखाबंदीच्या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर आणि जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बाहेरून येणाऱ्या गुटख्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करत प्रशासनाला कडक इशारा दिला. जिल्ह्यात गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री सुरू असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर प्रशासनाने धाडी व जप्तीची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सतर्क हिंदुस्तान न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाची दखल घेतलेली नाही. या डिपार्टमेंटकडे कर्मचारी साठा अपूर्ण असल्यामुळं ते म्हणतात की आम्ही कारवाई करू शकत नाही, अशा प्रकारचे उत्तर देतात. म्हणून आम्ही आज काय केलं, त्याकडे पत्र घेतलं. येत्या 15 दिवसामध्ये यांनी या जिल्ह्यातला तुळजापूर तालुक्यातला गुटखा बंद करतो अशा प्रकारचं बोललेलं आहे. यानंतर आम्ही हे आंदोलन जाहीर न करता याच अन्नबेस ऑफिसमध्ये कुठे नावाचा जो अधिकारी मस्तवाल मुजर अधिकारी आहे याच्या तोंडाला काळं फासून याची काळापासून धिंड काढणार आहे. मी परवा लातूरच्या प्रादेशिक अधिकारी RTO यांना हीच तंबी दिलेली आहे. त्या ठिकाणचं कक्षात बंद केलेलं आहे. त्याच पद्धतीनं कुठे नावाच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासून त्याची धिंड काढायचं ठरलेलं आहे. आम्ही कुठल्याही डिपार्टमेंटचं कोणाचा याच्यापुढे ऐकला नाही. हा शेवटचं आंदोलन आहे. याच्यापुढे आम्ही आंदोलन जाहीर न करता अचानक या ठिकाणी धाड घालणार आहे. त्या निमित्तानं अत्यंत खराब होत चाललेली आहे. भविष्यामध्ये कसं, आता माझं 71 वर्ष आहे. पुढच्या काळामध्ये 71 वर्षापर्यंत युवा जगू शकणार नाहीत. गांजा, गुटखा, चरस, ड्रग याच्यामध्ये पूर्णपणे अधीन झालेला आहे. वर्षापासून माझा पाठपुरावा चालू आहे. माझ्या ह्या ऑफिससमोर 3 ते 4 आंदोलनं आतापर्यंत झालेली आहेत. तरी कुठलीही कारवाई ठोस अशी झालेली नाही. तुळजापूर तालुक्यात ग्रामीण भागात किंवा महाराष्ट्रातून देशातनं भाविक तुळजापूरला येतात आणि कर्नाटकमध्ये गुटखा चालू असल्यामुळे कर्नाटकमधनं मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. कालची जी गाडी 48 लाख रुपयाची जी यांनी पकडली म्हणतात ते आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ती गाडी जीवार कुठं पकडली आणि डिपार्टमेंटला आणि सगळ्या अन्नबेसाला व 112ला कॉल करून ती गाडी पकडायला. आणि श्रेय कोण घेतं? अन्नबेसचं ऑफिस घेतं. सगळ्या पेपरला बातम्या त्यांच्या. ती पण ठीक आहे गोष्ट. आमचा एवढाच मुद्दा आहे की तुळजापूर तालुक्यातला किंवा धाराशिव जिल्ह्यातला गुटखा टोटली बंद झाला. एका गाडीमध्ये जर 48 लाख रुपयाचा जर गुटखा येत असेल तर पूर्ण लाईनमध्ये किती गुटखा येत असेल हा तुम्ही पत्रकार म्हणून विचार करावा. माझी म्हणणे की युवा पिढी आपली आमच्या कॉलेजच्या बाहेर, शाळेच्या बाहेर प्रत्येक टपरीत गुटखा मिळतोय. कुणाच्या आशीर्वादात मिळतो? कुणाच्या आशीर्वादात मिळतोय? ह्यांच्या आशीर्वाद. ह्यांचं काम आहे. यांनी म्हणजे अधिकारी नाही तर आम्हाला तुम्ही लेटर द्या की आम्ही कारवाई करू. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन धाड मारू. आम्हाला आदेश द्या, आम्ही करू शकतो. पण तुम्ही कुठलीही कारवाई करत नाही. तर आमच्या राष्ट्राध्यक्ष मध्यस्थांनी किंवा डिपार्टमेंटच्या मध्यस्थांनी आम्ही एकच गोष्ट ठरवली. त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे की 15 दिवसाच्या आत कारवाई करतो. 15 दिवसाच्या आत जर कारवाई नाही झाली तर राष्ट्रीय अध्यक्षाच्या आदेशानुसार आम्ही जाहीर न करता अधिकारी कुठे जो अधिकारी आहे त्याच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला आम्ही काळापासून गाढवावर दिंड करणार आहे. आणि कुठलीही कलेक्टर साहेबांना घरी असेल तरी आम्ही कुठलीही न पूर्व सूचना देता त्या अधिकाऱ्याला काळं फासणार आणि सर्व जबाबदारी डिपार्टमेंटची राहील, आमची काही नाही. कारण की आम्ही लोकशाही मार्गाने आतापर्यंत आंदोलन केलं, कारवाई होत नाही. गुटखाबंदी महाराष्ट्र शासनाने केली असून सुद्धा गुटखा भेटतो, याच्यापेक्षा लाजरवाणी काय गोष्ट. मग कागदावर गुटखाबंदी कशामुळे? माझे मुख्यमंत्र्याला पण हात जोडून विनंती, मी पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांसाठी सगळ्यांना केले. हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की फक्त कागदावर गुटखाबंदी नको तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात गुटखाबंदी केली पाहिजे, एवढीच विनंती. महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी सतर्क हिंदुस्तान न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.